आझाद ज्ञान न्यूज, नवा दृष्टिकोन, नवा विचार। नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवे खुलासे समोर येत असताना आज न्यायालयानं महत्त्वाचा निर्णय दिलाय। अशोक खरातला न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। यापूर्वी त्याची पोलीस कोठडी संपत असल्यानं विशेष तपास पथकाकडून पुन्हा कोठडी वाढवण्याची मागणी केली गेली। मात्र न्यायालयानं न्यायालयीन कोठडी देत तपासाच्या पुढील टप्प्याला वेगळं वळण दिलंय। त्याच्या विरोधात लैंगिक अत्याचार, आर्थिक फसवणूक आणि इतर गुन्ह्यांच्या तक्रारी सातत्यानं वाढत आहेत। दरम्यान काल रात्री उशिरापर्यंत खरातच्या घराबाहेर नाट्यमय घडामोडी घडल्या। शिर्डी येथील जमीन फसवणूक प्रकरणात अशोक खरातसह त्याची पत्नी कल्पना खरात हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र एसआयटीचे पथक पोहोचण्यापूर्वीच कल्पना खरात फरार झाली। दुसरीकडे खरातचा मुलगा हर्षवर्धन याला पोलिसांनी घरातून ताब्यात घेतल्यानं या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळाले। तपासादरम्यान अशोक खरात अपेक्षित सहकार्य करत नसल्याचा आरोप एसआयटीकडून करण्यात आलाय। त्यामुळे तपास पुढे नेण्यासाठी त्याच्या मुलासमोर चौकशी करण्याची तयारी होती। खरातकडून अधिक माहिती मिळवून फरार पत्नीचा शोध घेण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे। सुरुवातीला लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांवर लक्ष केंद्रित करण्यात आलं असून त्यानंतर आर्थिक व्यवहार आणि फसवणुकीच्या बाबींची सखोल चौकशी टप्प्याटप्प्यानं केली जाणार आहे। दरम्यान न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे पुढील तपासाची दिशा ठरणार आहे। पोलिसांनी जमा केलेले पुरावे आणि साक्षीदारांच्या माहितीच्या आधारे प्रकरण अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू आहे। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।